सहकार्य केलं मला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, या ग्राउंडसाठी। खूप सुंदर असं ग्राउंड आहे बघा, उन्हाळ्याचे जरी दिवस आहेत त्यामुळे जरा उष्णता कमी जाणवेल, कारण आउटफील्डला ग्रास आहे, आजूबाजूला हिरवीगार झाडं आहेत आणि त्यामुळे उन्हाचा जास्त तडाखा इथे मात्र सोसावा लागणार नाही। पण सध्या आपण बघतोय की मागच्या काही दिवसामध्ये प्रचंड उष्णता आहे, तापमान भरपूर वाढलंय, त्यामुळे पाण्याचा ब्रेक नाही, जे ड्रिंक ब्रेक नाही आहे, पण जर तुम्हाला गरज असेल ग्राउंडवर तुम्ही पाणी मागू शकता, पाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल, तुमचेच खेळाडू तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवतील। पण शक्यतो जास्त त्याचा वापर करू नका, आपल्याला आज 11 सामने कव्हर करायचे आहेत। जसं मगाशी उल्लेख केलाय की पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू कुठल्याही टीमसाठी नाहीये, इंडिव्हिज्युअल रिव्ह्यू कुठला नाहीये, टीमसाठी रिव्ह्यू कुठला नाहीये, त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल या स्पर्धेमध्ये आणि ती दक्षता घेऊन प्रत्येक खेळाडूने इथे मात्र परफॉर्म करायचं, चांगलं खेळायचं आहे। तर ग्राउंडवर अंपायर रेडी आहेत, टीम रेडी आहे, सिद्धिविनायक 11 आणि लगेचच ओपनिंग बॅट्समन सुद्धा ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतील, सामना सुरू करतील। 5 षटकांच्या सामन्यामध्ये नॉकआउट फॉर्मॅट आहे, नो लीग मॅचेस, नॉकआउट फॉर्मॅट आहे। दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहे, मगाशी जो उल्लेख तसा मी केलाय, तर तसा आढळलं नाही, कुठल्या खेळाडू तिथे नसेल तर लगेच तुम्हाला पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल। पेनल्टी कुठल्या स्वरूपामध्ये असेल त्याचा सूचना तुम्ही थोड्याच वेळा तुम्हाला देतो। बारावा खेळाडू जर कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर 2 रनची पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल, ही मात्र नोंद घ्यायची, सूचना लक्षात घ्यायची, दोन्ही संघांसाठी सूचना आहेत। सिंधुदुर्ग बॉईज आयोजित सिंधुदुर्ग चषक 2024 पर्व तिसऱ्या संस्करण आणि तिसरा आपण स्पर्धा तिसरे वर्ष बघत आहोत या स्पर्धेचं। खूप सुंदर असं आयोजन, नेटनेटकं असं आयोजन, सुसज्ज असं आयोजन तुम्हाला या स्पर्धेचं बघायला मिळतंय। मागचे कित्येक महिने किंवा कित्येक दिवस याची मात्र तयारी सुरू होती, अहोरात्र मेहनत घेतली गेली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी। आपण बघितलं की आपल्या ग्रामीण पट्ट्यामध्ये आपल्या विभागामध्ये मार्च एंडिंगमध्ये क्रिकेट स्पर्धा कंटिन्यू चालू असतात, नंतर मग आपण बघितलं तर मग लीग मॅचेस सुरू असतात, खास करून वीकेंडला क्रिकेट स्पर्धा असतात। पण त्यातल्या त्यात वेळ करून आपण फायनली मात्र हा दिवस नक्की केला जिथे मात्र 20 आणि 21 एप्रिलला ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होईल। या प्रयत्नाने आपण बघतो मागचे कित्येक दिवस आपले प्रयत्न सुरू होते, आपली सर्व आमच्या कमिटीची मेहनत सुरू होती आणि शेवटी आपण बघतो की त्याच्या निर्णय आपण ठाम राहिलो आहोत आणि 21 आणि 21ला आपण ही स्पर्धा आता कव्हर करत आहोत। आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, जसा मगाशी उल्लेख केला की पहिला जो पूल आहे तो एकूण 6 संघांचा सिंधुदुर्ग ओपन या पूलमधील एकूण संघ खेळतील। मागच्या काही आठवड्यामध्ये काही घडामोडी घडल्या आहेत, पण त्या परत रिपीट होता कामा नये याची प्रत्येक संघाने नोंद घ्या। बघा आपल्या जसं मगाशी मी आमच्यासोबत बुमरा होता, बुमरावर आम्ही चर्चा केली की सिंधुदुर्गातल्या खेळाडूंना किती वाव मिळतो, किती चान्स मिळतो। सिंधुदुर्गामध्ये क्रिकेट स्पर्धा होतात पण ते गाव टू गाव होतात, या ठिकाणी ज्या स्पर्धा आहेत या खुल्या गटातल्या आहेत। खुल्या गटातल्या म्हणजे काय, तर जे खेळाडू कामाच्या निमित्त नोकरीनिमित्त मुंबईमध्ये आहेत त्यांना गावामध्ये जाऊन खेळण्याची संधी मिळत नाही किंवा नोकरीला असल्यामुळे जास्त वेळ मिळत नाही, तर अशा खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न इथे आपण सुरू करत आहोत आणि तो प्रयत्न मागचे 3 वर्ष सुरू आहे, रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि प्रयत्न असा आहे की आपल्या विभागातल्या खेळाडूंना एक संधी मिळावी, प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्या उद्देशाने आपले प्रयत्न आपले सुरू आहेत। त्यामुळे आपण त्या सर्व खेळाडूंना आणि त्याबरोबर संघनायकांची सूचना आहे की आपण आपल्या असोसिएशनला सहकार्य करणं गरजेचं आहे। फक्त आपले सिंधुदुर्गातलेच खेळाडू त्या संघामध्ये खेळतील याची जबाबदारी प्रत्येक संघनायकाने घ्या। टुर्नामेंट बघू नका, ती 2 लाखाची आहे, 5,000ची, 10,000ची आहे। फक्त आपल्या सिंधुदुर्गातला खेळाडू कसा मोठा होईल हा प्रयत्न प्रत्येक कॅप्टनने इथे करायचा आहे, संघनायकाने करायचा आहे, संघ मालकांनी करायचा आहे। बाकीच्या खेळाडूंना बाकीच्या त्यांच्या असोसिएशनच्या माध्यमातून किंवा त्यांच्या तालुक्याच्या माध्यमातून त्यांच्या राज्याच्या माध्यमातून खेळण्याची संधी मिळते। आपले खेळाडू कधी मोठे होणार याचा प्रयत्न आपणच करायला हवा, संघनायकाने करायला हवा आणि त्या प्रयत्नात आपण नेहमीच पुढे राहणं गरजेचं आहे, असोसिएशनला सहकार्य करणं गरजेचं आहे। असोसिएशन बघा 3रंच वर्ष आहे, आपण बघतोय की सहजासहजी कुठल्याही गोष्टी लगेच मोठ्या होत नाही, त्याला एक टप्पा असतो, प्रत्येक टप्प्याटप्प्याने जायला लागतं। ज्या दिवशी आम्ही ड्रॉ केले त्या दिवशी चला बॅट्समन पाठवा, पंच सिग्नल करतात बॅट्समन पाठवा। ज्या दिवशी ड्रॉ झाले त्या दिवशी बऱ्याचशा आमच्या सर्व कमिटी मेंबरने स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेचा उल्लेख केला, पण ती स्पर्धा आता आपण बघतोय की जवळजवळ 20व्या वर्षात पदार्पण केलंय मागच्या वर्षी।
पण ते सहजासहजी त्यांना स्टँडर्ड मिळालं नाहीये. टप्प्याटप्प्याने गेले, हळूहळू पुढे पुढे गेले, एक एक पाऊल पाऊल टाकत पुढे गेले आणि आपण एक बघतोय की एक स्टँडर्ड लेवलची शिस्तबद्ध क्रिकेट स्पर्धा म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या स्पर्धेला, इव्हन भारतामध्ये त्या स्पर्धेला मान आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील त्या स्टेजपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला सुद्धा टप्प्याटप्प्याने जावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रत्येकाने सहकार्य करणं गरजेचं आहे आणि त्या सहकार्याच्या प्रयत्नात आपण बघतोय की स्पर्धा यशस्वी होण्याचा आपण निश्चितच पूर्णपणे प्रयत्न करू. थोडीशी विश्रांती घेतो. पहिलं सत्र जेव्हा सुरू होईल, सिद्धेशी काष्टे माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आज पहिल्यांदाच त्याच्यासोबत मला समालोचन करण्याला इथे मात्र अहोभाग्य लाभतंय. आम्ही सिद्धेशी निश्चित चर्चा करू आणि जेव्हा पहिलं सत्र सुरू होईल आपण सिद्धेच्या माध्यमातून आवाज ऐकू पहिल्या 5 षटकांमध्ये. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नहर्ता श्री गणपती गजानन महाराज आणि त्याचबरोबर अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत, अखंड म्हणण्यापेक्षा संपूर्ण जगाचा आराध्य दैवत जरी म्हटलं तरी वावगं ठरू नये अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आजच्या दिवसाची पहिल्या सामन्याची सुरुवात करतोय आपण. नाणेफेक जिंकल्यानंतर सिद्धिविनायक 11 संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले गेले महेश 11 संघाला. पहिला सामना 5 षटकांचा सामना या ठिकाणी. महेश चेंडवणकर नाही, लारा नाही, महेशच आहे त्याचं नाव. महेश, लारा वेगळं आहे. महेश चेंडवणकर स्ट्राईक एंडवर, बुमरो या नावाने प्रसिद्ध. नॉन स्ट्राईक एंडवर प्रतीक गवंडे. सलामीचा षटक हाताळताना स्ट्राईक एंडवर पहिलाच चेंडू थोडासा फुल टॉस प्रकारचा चेंडू या ठिकाणी तिरफाचित होतोय. पहिल्या चेंडूवर सफलता अर्जित करतोय आणि या ठिकाणी गडी मात्र माघारी परततोय. महेश 11 संघाचा सलामीचा फलंदाज आणि त्याचबरोबर कर्णधार सुद्धा संघाचा सरसेनापती हा माघारी परततोय. प्रतीक गवंडे चेंडूवर सफलता अर्जित करतोय गोलंदाज अनिश मालवणकर. चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि तो निर्णय या ठिकाणी योग्य असल्याचं सिद्ध करून दाखवतोय. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी हादरा बसतोय तो महेश चेंडूवरच्या स्वरूपात. महेश माघारी परत आहे. थोडंसं ठिकाणी आर्ग्युमेंट केली जाते पंचांच्या सोबत. ना तिरफाचीच झाला या ठिकाणी. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची सुद्धा नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडूंनी. माघारी परततो या ठिकाणी मालवणी देख म्हण असा, ज्याच्या रानपणीशी वाकडा त्याका खावची लागते चलीतली लाकडा. त्यामुळे पंचांची या ठिकाणी कोणी उज्जत घालू नये, कारण पंचांचा निर्णय या ठिकाणी चाणाक्ष पंच आहेत. अनुभवी पंच या स्पर्धेत उतरलेत. राकेश आणि सावंत काय त्यांचे सुनील माने. ओके, या सामन्यासाठी पंच लागले म्हणून या ठिकाणी काम पाहतात राकेश शहा, ज्यांना रॉकी म्हणून ओळखलं जातं. आणि त्याचबरोबर लेक पंच म्हणून जे आहेत त्यांचं नाव आहे या ठिकाणी सुनील माने. चांगली या ठिकाणी अंपायरिंग बघायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी गडी मात्र माघारी परतलाय. त्यांची जागा इकडे नवीन फलंदाज चंद्रा जाधव याची वर्णी लागते. खास गावावरून या स्पर्धेसाठी दाखल झालाय चंद्रा. सिंधुदुर्गातील भरपूरचे सामने या ठिकाणी चंद्राने आपल्या फलंदाजीने गाजवलेत. तो चंद्रा जाधव या ठिकाणी स्ट्राईक एंडवर दिसतोय. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सफलता अर्जित केल्यानंतर थोडेसे खांदे हे उंचावले असतील नक्कीच गोलंदाजाचे.
अनिश नावाच्या गोलंदाज. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण YouTube लाईव्ह वर बघतोय आणि त्याचबरोबर माझ्यासोबत समालोचक दीपक जी परब सर आणि गुणलेखकाच्या भूमिकेत सागर पालो. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी चंद्राने आपलं खातं खोललं आणि संघाचं सुद्धा खातं खोललंय. चौकाराने या ठिकाणी स्वागत केले गेले. धावफलक हा उघडला गेलाय, खातं ओपन केले गेले 4 धावांनी. पहिल्या चेंडूवर जरी गडी माघारी परतला असता त्यानंतर कोणताही दडपण दिसत नाही ते चंद्रावर, आणि चंद्राचं मी कौतुक केलंय कारण पहिल्यांदाच आल्याच या ठिकाणी चौकार खेचतोय तो चंद्रा जाधव. थोडासा लाईनअप चुकतोय त्यामुळे थांबतोय स्वतः. सिंधुदुर्गात भरपूर सामने हे चंद्राने खेळताना आपण बघितलं आणि वेंगुर्ला संघाकडनं खेळतोय चंद्रा भरपूर वेळा. आज मात्र या ठिकाणी महेश इलेव्हन या संघात त्याची वर्णी लागते. परत एकदा एक कटचा फटका बघायला मिळालाय. पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई, मात्र कव्हर कडनं बॅकअप होत आहे चांगला आणि एकच धाव या ठिकाणी निघते. एका धावेने धावफलक 5 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. प्रारंभिक षटक हे प्रगतीपथावर असताना पहिला षटक अनिवार्य पॉवर प्लेचा 5 षटकांचा सामना, त्यामुळे 2 षटक पहिली ही पॉवर प्लेची असतील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. त्यानंतर मात्र या ठिकाणी 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. एक गडी हा तंबूच्या आश्रयाला संघाचा सरसेनापती संघाचा कर्णधार माघारी परतल्यानंतर जबाबदारी घेतली. या ठिकाणी एका बाजूला जर बघितला तर चंद्रा जाधव दिसतोय, दुसऱ्या बाजूला प्रतीक गवंडे. आखोट टप्प्याचा चेंडू पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडेसे या ठिकाणी ढिलाई झाली. ती क्षेत्ररक्षकाची पहिल्यांदा या ठिकाणी चूक झाली यष्टिरक्षकाकडनं आणि त्यानंतर या ठिकाणी फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाची सुद्धा चूक झाली आणि चेंडूचा प्रवास बघता बघितला 4 धावांचा दिसतोय. दुसऱ्या बाजूला बॅटची एक कट घेऊन चेंडू जातो या ठिकाणी 4 धावांसाठी. प्रतीकच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या धावसंख्येवर. प्रारंभिक पहिला चेंडू सुंदररित्या हाताळला होता, बुमरोला माघारी पाठवला होता. त्यानंतर मात्र या ठिकाणी मात्र चांगलं आक्रमण केले गेले. एका बाजूने गजा आणि त्यानंतर प्रतीक कडनं सुद्धा परत एकदा आखोट टप्प्याचा चेंडू, पूलचा फटका, पूल झालाय सक्सेसफुल. चेंडू झालाय फराळ, मिळतील धावा 4 आणि 4 धावाने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 या धावसंख्येवर. आखोट टप्प्याचा चेंडू, कमजोर चेंडू, पुरेपूर या ठिकाणी फायदा घेतला गेलाय. मिळालेल्या संधीच्या ठिकाणी सोनं करताना दिसतोय प्रतीक गवंडे. आक्रमण केलं गेलं आता मात्र फक्त आणि पॉवर प्लेच्या या ठिकाणी षटकाचा फायदा उठवला गेलाय कारण या ठिकाणी फक्त 2 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आणि त्याचा या ठिकाणी पुरेपूर फायदा मिळतोय. क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी जी मर्यादा आहे त्याचा फायदा मात्र उठवला गेला. परत एकदा आखोट कमजोर चेंडू, वारंवार या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी चौकारांची हॅट्रिक बघायला मिळाले. क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी जी मर्यादा आहे त्याचा फायदा सांगते क्रिस. धावफलकाचा जर विचार केला तर 17 धावा या धावफलकावर एकाकडेच्या मोबदल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना बघतोय आपण महेश इलेव्हन संघ. आणि हा महेश इलेव्हन संघ एका मित्राने आपल्या मित्राच्या स्मृतिप्रित्यर्थ या स्पर्धेत उतरवलाय. गौरवची नागवेकर यांनी महेश गावडे या त्यांच्या मित्राचं अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ हा संघ त्याने या स्पर्धेच्या दरम्यान या स्पर्धेत उतरवलाय. तो महेश इलेव्हन संघ गौरेश नागवेकर यांच्या सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत आणि त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आभार. या स्पर्धेत एवढा मोठा संघ त्यांनी संच उतरवलाय. सिंधुदुर्गातील नामांकित खेळाडूंचा भरणा असलेला संघ या ठिकाणी बघतोय महेश इलेव्हन संघ. एका बाजूने जरी संघाचा सरसेनापती संघाचा कर्णधार माघारी परतल्यानंतर एका बाजूने गजा
चंद्र जाधव आणि त्यानंतर प्रतीक गवंडे यांनी संघाची धुरा या ठिकाणी सांभाळली. 3 चौकार सलगचे बघितले ते प्रतीक गवंडेच्या बॅटमधून चौकारांचे हॅट्रिक झाले. दुसऱ्या षटकात आता गोलंदाजी मागवर गोलंदाज प्रसाद गावडे. गुडलेंदवर टाकलेला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. बॅटची कट घेऊन मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास 2 धावेसाठी थोडीशी झालेली क्षेत्ररक्षकाची ढिलाई आणि त्याचा फायदा या ठिकाणी उठवला गेला दोन्ही फलंदाजांकडून. धावफलक जाऊन पोहोचला 19 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या सांगितल्यानंतर प्रसाद सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. पहिल्या षटकात थोडासा महागडा ठरलाय. पहिल्या चेंडूवर जरी गडी माघारी केल्यानंतर तदनंतर मात्र 4 चौकार पहिल्या षटकात खाल्लेत अनिशने. त्यानंतर या ठिकाणी प्रसादाची वर्णी लागते. परत एकदा खोल टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेऊन चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या धावसंख्येवर. सिंगल डबलने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केलं जात आहे. दोन चेंडूच्या सांगितल्यानंतर धावफलक एकाकडेच्या मोबदल्यात 20 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना महेश शिलोन संघ थोडंसं या ठिकाणी स्पीडअप घ्यायचं आहे, कारण अगोदरच आपण थोडासा लेट चाललो या स्पर्धेच्या दरम्यान, कारण आज उद्घाटन होतं आणि उद्घाटनामध्ये थोडंसं या ठिकाणी लेट झाल्यामुळे हा सामना जरी 5 षटकांचा असला तरी या ठिकाणी 20 ते 25 मिनिटात ही पहिली इनिंग ही तुम्हाला संपवायची आहे. याची सुद्धा नोंद दोन्ही संघाच्या कर्णधारांनी घ्यायचे. राईट हँड बॅट्समॅन स्ट्राईकवर येतोय प्रतीक गवंडे, ज्याच्या बॅटमधून 3 चौकारांचे हॅट्रिक आपण बघितले. परत एकदा फुले टाकलेले चेंडू यॉर्कर यू मिस आय डेफिनेटली हिट बघायला मिळालाय. खोल टप्प्याचा चेंडू, क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं ते ब्रह्मास्त्र वापरला गेलंय आणि तिरफळाचे धोन माघारी परतला या ठिकाणी प्रतीक गवंडे. ते गवंडे त्याची जागा घंटी का सिंधुदुर्गातील छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून ज्याची ओळख असा गणेश कुबल हा स्ट्राईक एंडवर जाताना दिसतोय. वेंगुर्ला गावचा गुणवान खेळाडू म्हणून त्याला ओळखला जातो. अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीर, त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज अशा सर्वच किताब ज्याच्या नावावर असं गणेश कुबल स्ट्राईक एंडवर असेल. एका गुणवान खेळाडू, सर्वांचा आदर करणारा खेळाडू म्हणून ज्याची ओळख तो गणेश कुबल स्ट्राईकवर दिसतोय. चौथा चेंडू असेल या षटकातील. पुढे टाकलेला चेंडू मोठा फटका, या ठिकाणी स्वतःसाठी जागा बनवली आणि समोरच्या दिशेने सरळ आमच्या समालोचन कक्षाला या ठिकाणी मानवंदन पहिला चौकार बघायला मिळतोय गणेश कुबल याच्या बॅटमॅनना. चौकाराने सतत खातं खोललं जातं या ठिकाणी गणेश याच्या माध्यमातून. गणेश आलेल्या आपल्या आक्रमकतेचं या ठिकाणी दर्शन दाखवताना परत एकदा जागा बनवली स्वतःसाठी आणि परत चेंडूला भिरकावला या ठिकाणी 4 धावांसाठी. सलगचा दुसरा चौकार बघायला मिळतोय गणेश कुबल याच्या बॅटमॅनना.
धावफलकाचा जर विचार केला तर 1 षटक आणि 5 चेंडूच्या सांगितल्यानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक जाऊन पोहोचले 28 या धावसंख्येवर आले या ठिकाणी आक्रमकता दाखवली गेली गणेश कोपल याच्या माध्यमातून. आणि का या ठिकाणी आपण आलोय एवढा लांबवरचा प्रवास करून हे दाखवून देताना गणेश कोपल परत खोलो टप्प्याचा चेंडू या ठिकाणी अपील झाले हलकेच लेग बिफोरचे आणि डायरेक्ट हिट झाले चंद्रा जाधव याच्यासाठी मात्र सुरक्षितरित्या या ठिकाणी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय चंद्रा सुद्धा. आणि धावफलक जाऊन पोहोचला 29 या धावसंख्येवर लेग बायचा या ठिकाणी इशारा केला गेला पंचांकांना. धावफलक जाऊन पोहोचला 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. .50 धावगती हे राखले गेले. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. म्हणजे या ठिकाणी पॉवर प्लेची 2 षटकं जी होती ती समाप्त झालीत. आता या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं पांगवलं जात आहे. बाहेरच्या साईडला 5 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर बघतोय आपण. नवीन गोलंदाज प्रशांत आंग्रे तिसरा षटक हाताळेल. समोर असेल गणेश कुबल. 2 चौकार त्याच्या माध्यमातून आपण बघितले. तर गणेश कुबल स्ट्राईक एंडवर असेल तर नॉन स्ट्राईक एंडवर चंद्रा जाधव दिसतोय. थोडस व्यूहरचनेत बदल क्षेत्ररक्षण पांगवलं गेलंय. बाहेर 5 खेळाडू दिसत आहेत 30 सर्कलच्या. आणि 30 सर्कल मध्ये 4 खेळाडू एक फाईन लेगला एक थर्ड मॅन त्याचबरोबर सिली पॉइंट आणि एक कव्हर असे 4 खेळाडू हे 30 सर्कलच्या आतमध्ये. तर एक डीप कव्हर लॉंग ऑन मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग असे 5 खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर. चांगला चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षण झालंय. परतीची फेकी तोपर्यंत फक्त 1च धाव. क्षेत्ररक्षण सुंदर झालाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 30 या धावसंख्येवर. चांगल्या या ठिकाणी क्रिकेट बघायला मिळतंय. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल डबल त्यानंतर या ठिकाणी चौकार आलेत. 15 मिनिटांचा खेळ झाला समाप्त. अजूनही आपल्याकडे फक्त 10 मिनिटं असतील त्यामुळे जरा स्पीडअप घ्या. 30 अशी धावसंख्या आपण बघतोय स्कोर बोर्डवर. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारंजा उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक खाली येत आहेत थोडस आणि या ठिकाणी सुरक्षितरित्या एक सेफ हँड झेल बघायला मिळतोय ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये. आणि चंद्रा जाधव याचे खेळ संपुष्टात येते. तिसरा हैदराबाद संघाला महेश इलन संघाला प्रथमतः फलंदाजी करत असताना आणि धावफलक जाऊन पोहोचलाय फक्त 30 धावा या धावफलकावर. विपुल न्यू बॅटर विपुल याची वर्णी लागते. 3 गडी हे तंबूच्या आश्रयाला. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय चंद्राकडनं मात्र फटका हा फसला आणि चंद्राची खेळ संपुष्टात आले. झेलबादच्या स्वरूपात चंद्रा माघारी परतलाय आणि नवीन न्यू बॅटर विपुल याची वर्णी लागते. विपुल जातो या ठिकाणी. विपुल पवार चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत थोडंसं या ठिकाणी धावगतीला या ठिकाणी रोखून ठेवलाय. 1 गडी माघारी पाठवलाय. 3 धावा खर्च केल्यात. आकोटपदा चेंडू सुंदर फटका या ठिकाणी स्वतःच खातं खोललं गेलंय विपुलने या ठिकाणी.
तीन चेंडूचा झाला खेळ समाप्त. 3 चेंडूच्या सांगत अखेरीस धावफलक 31 धावा. या धावफलकावर 3 गडी हे माघारी परतले तंबूच्या आश्रयाला. आणि त्यानंतर जर आता मात्र मदार असेल, कमान असेल, धुरा असेल ती गणेश कुबलेच्या फलंदाजीवर. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी फटका बघायला मिळालाय. स्पॉट मध्ये मिळालेले चेंडूला या ठिकाणी प्लॉट मध्ये पाठवले गेले. धावफलक जाऊन पोहोचलाय 37 धावा. सुंदर फटकेबाजी गणेश एका बाजूने करतोय. पहिल्यांदा त्याच्या बॅटमॅन चौकार बघितला आणि या इनिंग मधील पहिला षटकार, आजच्या दिवसातील पहिला षटकार हा गणेश कुबलेच्या बॅटमध्ये बघायला मिळतोय. लेफ्ट हँड बॉलर. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक लोअर फुल टॉस प्रकारचा चेंडू सरळ बॅटने खेळला. आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केले गेले. निर्धाव स्वरूपात या चेंडूची गणना झाली, त्यामुळे धावफलक 37 धावांवर थांबला गेलाय. शेवटचा चेंडू या षटकातील या इनिंग मधील घेऊन गोलंदाज मागवर गोलंदाज प्रशांत आंग्रे बघायला मिळतोय. एक सफलता त्याच्या नावावर सुद्धा आहे. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गोल्डन स्पॉट वरून टाकलेले चेंडू थोडासा या ठिकाणी खाली राहतोय. आणि या ठिकाणी तिसऱ्या षटकाची सांगत होते. 3 षटकांच्या सांगत अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय 37 धावा. फक्त 8 धावा खर्च केल्यात. 1 गडी माघारी पाठवलाय. सुंदर गोलंदाजी केली या ठिकाणी प्रशांत याने. आणि या ठिकाणी तिसऱ्या षटकाची झाली सांगता. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 37 धावा. या प्रथमतः फलंदाजी करतात 37 धावा 3 षटकांच्या सांगत अखेरीस. 20 मिनिटाचा खेळ झालाय समाप्त. 20 मिनिटं. या ठिकाणी आयोजक कमिटीकडनं जे वॉर्निंग येते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटात तुमचे 2 षटक समाप्त करायचे आहेत. जर तसं न झाल्यास या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू हा 30 5 मिनिटांमध्ये उर्वरित 5 मिनिटांमध्ये जर तुमची 2 षटक समाप्त झाले नसतील तर तुम्हाला 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. हा कमिटीचा निर्णय. गोलंदाज मागवर गोलंदाज मानव खरात. समोर असेल विपुल. नॉन स्ट्राइक एंडवर गणेश कुपल. चला जरा स्पीडअप घ्या. मानव न्यू गोलंदाज विपुल असेल. समोर लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू स्वतःची जागा बनवली आणि मिड विकेटला चेंडूला खेळ आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. धैर्याचे प्रयत्न केले गेले मात्र या ठिकाणी थांबवतोय गणेश. एका धावेवर समाधान मानतात. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 38 धावा 38 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला गेला या ठिकाणी. स्ट्राईकवर आणलं गेलं या ठिकाणी. आक्रमक ढाच्याचा एक आक्रमक शैलीचा फलंदाज गणेश कुबल याला रिव्हर्सिव्ह स्विच हिट ज्याला म्हटलं जातं तर बघायला मिळालं. स्विच हिटचा फटका गणेश कुबल कडनं. धावफलक जाऊन पोहोचला.
साठी जागा बनवली. थर्ड मॅन कडे या ठिकाणी संधी, डायरेक्ट हिटचे सुद्धा प्रयत्न केले गेले, मात्र बॅकअप नसल्यामुळे या ठिकाणी एका धावेचं रूपांतर हे दुहेरी धावांमध्ये झालंय. 2 धावा या धावफलकामध्ये जमा होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 44 धावा. 3 चेंडूंची खेळ झाला समाप्त. चौथं षटक हे प्रगतीपर असताना अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी असेल. थोडंसं स्पीडअप घ्यावं लागेल. चांगली या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते. एका बाजूने गणेश खुबल तर त्याला साथ देतो तो विपुल पवार. गोलंदाजी मागवर मानव सज्ज होतोय. चौथा चेंडू परत एकदा स्वतःची जागा बनवली. आता मात्र या ठिकाणी चेंडूच्या खाली घुसून या ठिकाणी मोठा फटका बघायला मिळतोय. 6 धावांसाठी दुसरा षटकार बघायला मिळतो तो गणेश कुबलच्या बॅटमॅन. धावफलक जाऊन पोहोचला या ठिकाणी 50 धावा आणि या ठिकाणी सांघिक 50 धावा या स्कोअर बोर्डवर लावल्या जातात. या षटकाराने सुंदर फटकेबाजी गणेश कुबल याच्याकडनं बघायला मिळते. चौकार आणि षटकारांची फक्त आतषबाजी करतोय या ठिकाणी. आणि मालवणीत सांगायचं झालं तर आग खाऊन इंगळे वकणारी फटकेबाजी ही गणेश कुबलकडनं. नक्कीच यानंतर आपण मालवणी कॉमेंट्री सुद्धा ऐकू. पण आता मात्र या ठिकाणी सुंदर फटकेबाजी करतोय गणेश कुबल. 27 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधनं निघाल्यात. परत एकदा लोअर फुटटॉस प्रकारचा चेंडू बॅटच्या खाली घेऊन चेंडूला या ठिकाणी भिरकावलाय. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार गणेश कुबलच्या बॅटमॅनना. धावफलक जाऊन पोहोचलाय 56 धावा. 56. आता फक्त या ठिकाणी आक्रमण बघायला मिळते, कारण शेवटची 2 षटकांचा खेळ बाकी असताना गणेश कुबल मात्र आक्रमण करताना दिसतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 56 धावा. शेवटचा चेंडू या ठिकाणी बीमरचा वापर केला गेलाय. बीमर चेंडू पंचांकडनं नो चिखून आणि 1 धाव ही धावून पूर्ण केली गेली, म्हणजे 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. धावफलक जाऊन पोहोचलाय 58 धावा. सुंदर या ठिकाणी फटकेबाजी, जो काही सन्मान मिळालाय प्रथमतः फलंदाजी करण्याचा आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला गेलाय दोन्ही फलंदाजांकडनं. फ्री हिटचा चेंडू असलेला फ्री हिटचा चेंडू घेऊन परत एकदा फुल टॉस प्रकारचा चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला गेलाय. थोडस महागडा धरता हे षटक. 3 षटकार या षटकामध्ये आलेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 64 धावा आणि 4 षटकांची झाली सांगता. चौथं षटक थोडस महागडं ठरतंय. मानव याचा 25 धावा खर्च करतोय या षटकामध्ये आणि जी काय भरपाई होती, कारण प्रशांतने त्याच्या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि ती भरपाई या षटकामध्ये पुरी केली गेली. 25 धावांची लयलूट केली गेली. 3 षटकार आणि 1 चौकार या षटकामध्ये बघायला मिळाले. त्याच्या जोरावर 25 धावांची या ठिकाणी बहारदार खेळी बघायला मिळाली. धावफलक जाऊन पोहोचलाय 64 धावा. या धावफलकावर असताना शेवटच्या षटक हातामध्ये गोलंदाजी मागवर गोलंदाज प्रशांत आंग्रे, ज्याने 3रं षटक सुंदर हाताळलं होतं. एक सफलता या षटकामध्ये मिळवली होती. तो प्रशांत आंग्रे या ठिकाणी बघतो आपण. स्ट्राईकवर गणेश कुबल, ज्याच्याकडनं सुद्धा एक आक्रमकता आपण बघितले. 3 षटकार आणि 3 चौकारांचे बहारदार खेळ ज्याच्या बॅटमधनं बघितले, तो गणेश कुबल या ठिकाणी स्ट्राईक एंडवर दिसतोय. आकुट्ट पदा चेंडू या ठिकाणी इनसाइड आउटचा मोठा फटका बघायला मिळतोय. चेंडूचा प्रवास 4 धावांसाठी थोडीशी क्षेत्ररक्षकाची झालेली ढिलाई आणि त्याचा फायदा या ठिकाणी बघायला मिळतोय गणेश कुबल. आणि क्रिकेटमध्ये कधीच चुकीला माफी नसताना या ठिकाणी चुकी झाली आणि चुकीचा परिणाम या 4 धावा.
थँक्यू टीचर. धावफलक 68 धावा या धावफलकावर. खोलटप्प्याचा फुल टॉस प्रकारचा चेंडू या ठिकाणी सरळ बॅटने खेळला आणि चेंडूला भिरकावला या ठिकाणी 6 धावांसाठी. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव आणि वाव. फरक जाऊन पोहोचला या ठिकाणी 74 धावा. 74 लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बघायला मिळते विपुलची आणि गणेश यांच्या माध्यमातून. 29 धावांवर या ठिकाणी तिसरा गडी माघारी परतला होता आणि त्यानंतर बहारदार पार्टनरशिप बघायला मिळते. सुरेखा चेंडू या ठिकाणी निर्धाव प्रकारचा चेंडू बघायला मिळतोय. कमबॅक केले गेले. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आणि चौकार जरी आले असतील त्यानंतर मात्र या ठिकाणी कमबॅक करताना दिसतोय प्रशांत. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर टाकलेला हा चेंडू. पुढील चेंडू गुड लेन्सवर चेंडू पडल्यानंतर बॅटच्या स्लॉट मध्ये येतोय आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न थोडेसे क्षेत्ररक्षकांना चूक झालाय. बघता बघता चेंडूचा प्रवास 6 धावांसाठी. गणेश कृपया आपण बॅट उंचावायचे. आपली अर्धशतक हे लागलं गेले आणि या ठिकाणी 50 धावांचे पार्टनरशिप सुद्धा या दोघांमध्ये पूर्ण झाले. धावफलक जाऊन पोहोचलाय 80 धावा, 80 रन्स. आणि पहिली या स्पर्धेतील पहिली हाफ सेंचुरी ही गणेश कुबलेच्या बॅटमधून बघायला मिळते. सुरेखा फटकेबाजी गणेश याच्याकडनं. वेंगुर्ले गावचा सुपुत्र गणेश आक्रमकता दाखवतोय आणि या ठिकाणी या अर्धषटकासाठी माननीय श्री पावसे सर या स्पर्धेचे उद्घाटक त्यांच्याकडनं 200 रुपयाचं प्राइज झालंय. कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालाय. सुरेखा या ठिकाणी फटकेबाजी गणेश कुबल याच्याकडनं. परत एकदा लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू सर्व बॅटने खेळला. या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्ररक्षण झाले. परतीचे फेके सुद्धा सुरेख झाले आणि ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, जोखीमवाला प्रयत्न आणि ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विपुल माघारी परतलाय. या इनिंग मधील या ठिकाणी शेवटचा चेंडू होता आणि या ठिकाणी इनिंगची झाली सांगता. तर पहिल्या इनिंगच्या सांगता क्रिस धावफलक जाऊन पोहोचला 81 धावा. प्रथमतः फलंदाजी करत असताना 5 षटकांमध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात 81 धावा. आणि या ठिकाणी बघितलं तर आज इनिंगचं वैशिष्ट्य ठरलंय ते गणेश कुबल याची बहारदार फटकेबाजी. या फटकेबाजीत आतापर्यंत त्याने 5 षटकारांची बहारदार खेळी आणि त्याचबरोबर 4 चौकार सुरेखरित्या या ठिकाणी खेळत. 5 षटकार आणि 4 चौकारांची एक बहारदार खेळी करत असताना 51 धावा केल्या ना गणेश. किती आहेत बघ? 51 आहे ना. 17 चेंडूंमध्ये 51 धावांची बहारदार खेळी गणेश कुबल याच्या बॅटमधनं. त्यानंतर या ठिकाणी 81 धावा केले गेले तर 82 धावांचा पाठलाग हा करावा लागेल तो सिद्धिविनायक 11 संघाला. आणि या 82 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये थोडासा बदल केला जातोय. मी सिद्धेश काष्टे तुमची थोड्या वेळासाठी रजा घेतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही बघत राहा, पाहत राहा, अनुभवत राहा सिंधुदुर्ग चषक. मी तुमची रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय माझे सहयोगी साथी समालोचक आमचे गुरुवर्य मार्गदर्शक श्री दीपक परब सर यांच्याकडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्धेश. रामकृष्ण 11 आणि
स्टार 11चे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करा ताबडतोब. स्टार 11 या संघाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या, कारण ऑलरेडी रामकृष्ण 11 या संघाने आपली लिस्ट इथे अपडेट केली आहे. चला सामना लगेच सुरू करायचा, वेळ घेऊ नका. एकूण धावसंख्या आपण बघची जी अंकित झाली ती म्हणजेच 82 झालेली आहे आणि 83चं लक्ष आहे. पण जसं मगाशी सिद्धेशने 81 झाली आहे, 82चं लक्ष आहे. जसं मगाशी सिद्धेशने उल्लेख केला होता की 25 मिनिटाच्या आत तुम्हाला षटक पूर्ण करायचं, चेंडू द्यायचा पंचांकडे आणि 5 षटकं इथे मात्र आपण बघतोय की ऑब्झर्व जर केलं आपण तर 5 षटकं ही 25 मिनिटांमध्ये पूर्ण झालेली नाहीयेत. त्यामुळे आयोजकांनी निर्णय घेतला की 2 रनची पेनल्टी इथे इम्प्लिमेंट केली जाईल सिद्धिविनायक 11 या संघाच्या अकाउंटमध्ये. म्हणजेच काय तर आता त्यांच्याकडे टार्गेट जे असेल ते टार्गेट मात्र जास्त असणार आहे. 82 नाही तर 84 धावसंख्येचा पाठलाग त्यांना करावा लागणार आहे. आपण 2 मिनिटं जर बफरची काढली, जिथे चेंडू जात होते ग्राउंडच्या बाहेर त्या ठिकाणी आपण बदल 2 मिनिटं आपण बफरची जर काढली तर सुद्धा वेळ जास्त गेला. चला बॅट्समन पाठवा, सिद्धिविनायक 11 आपली बॅट्समन पाठवा. फिल्डिंग टीम आपली वाट बघते, अंपायर्स वाट बघताय. सामना आपण सुरू करत आहोत. इथे जेव्हा सुद्धा इनिंग सुरू होईल तेव्हा लक्षात ठेवा इथे सुद्धा आपण टाइम मॅच करणार आहोत आणि त्या टायमिंग मध्येच तुम्हाला ही 5 षटकं कंप्लीट करायची आहेत. चला स्टार 11चे कॅप्टन रिपोर्ट करा, आपली लिस्ट अपडेट करा. मला असं वाटतं की रामकृष्ण 11 या संघाने लिस्ट आपली अपडेट केलेली आहे. रामकृष्ण 11 सतत संघनायक रामकृष्ण देसाई, ऑल द बेस्ट दोन्ही टीम. पॉवर प्ले पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर आणि दुसऱ्या सत्रामध्ये बघूया आता मात्र बॅटिंगसाठी जे दोन्ही फलंदाज उतरलेत ग्राउंडवर धावसंख्येचा त्यांना पाठला करायचा 84. सन्माननीय संजय पावशे साहेबांच्या शुभ स्थिती मात्र हा टॉस इथे कंप्लीट होईल. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे कंप्लीट होते. कॅमेरामॅनला विनंती की आपण जरा टॉस कव्हर करायचा आहे. समोरचा कॅमेरा संदेश. स्ट्राईक एंडला प्रथमेश वारंग, नॉन स्ट्राईक एंडला गौरव तावडे आणि षटक क्रमांक पहिला घेऊन आले बॉलिंग मार्कवर अरविंद नेमळेकर. ऑल द बेस्ट. पॉवर प्लेचा पहिले षटक आहे आणि पहिला चेंडू या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातला. रामकृष्ण 11 या संघाने नाणेफेक जिंकले नेक्स्ट मॅच मध्ये. टाइम मॅच करूया आपण. 10:35 होत आहेत आणि पहिला चेंडू अरविंद घेऊन आलाय. फर्स्ट डिलिव्हरी ओव्हर पिच होता, समोर एक्झिक्यूट केला त्या ठिकाणी क्षेत्रच्या काही डीप मध्ये लॉंग ऑन चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाजाने खातं उघडले प्रथमेशने एका धावेने. धावसंख्या 1. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग आपण बघितली गणेश कुबलची. दिस इज द कॅप्टन नॉक फ्रॉम द गणेश. संगणकाची भूमिका काय असते ते मात्र निश्चितच स्पष्ट केली, सिद्ध केली आपल्या संघासाठी आणि एक विक्रमी धावसंख्या नोंदवली. स्वतःचं अर्धशतक तर पूर्ण केलंच पण संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तब्बल 81 वर. स्ट्राईक एंडला गौरव. ओरबीजा ह्या चेंडू आउटसाइड एज मागे जातो चेंडू. ओ ब्युटिफुल फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीप मध्ये. विकेट किपरच्या मागे आपण बघतो किंचीचा चेंडू निघून गेला. फाईन लेग मध्ये खेळाडूला अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्या ठिकाणी चंद्राचं. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह केलाय. कॅप खूप मोठा बॅक एंड चेंडू जातो डीप मध्ये लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आणि या षटकातला हा पहिला चौकार. गुड शॉट. तर पहिल्या चौकाराला गौरवच्या बॅटमधून धावसंख्या बघतो एकूण 5 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. फील्डमध्ये काही चेंजेस. लॉंग ऑनचा खेळाडू तेव्हा सेट केलाय. लॉंग ऑन मिड विकेट. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर पहिल्या पॉवर प्ले मध्ये. अरविंद पुन्हा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. ओ द विकेट. हा चेंडू खेळायचा होता कव्हर मध्ये, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही या फटका. चेंडू लॉंग ऑन जातोय, मिडांच्या थोडंसं बाहेर चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एकच धाव मिळते ती फलंदाज गौरवला.
लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ग्राउंडवर, त्यामुळे आपण बघतोय की फिल्डिंगमध्ये सातत्याने बदल बघायला मिळतोय. स्ट्राईक एंडला पोहोचलाय तो प्रथमेश वारंग. राऊंड विकेट अरविंद. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन तिथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल आणि चांगला प्रयत्न, अप्रतिम प्रयत्न. इव्हन तो झेल होता त्या ठिकाणी, थोडासा खेळाडू पुढे उभे राहिला, जजमेंट देऊ शकला नाही त्या चेंडूवर. हाताला ब्रश होऊन चेंडू बाउन्स झाला आणि जीवदान मिळाले ते प्रथमेशला. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पुढे ती म्हणजेच 7 वर 7 ऑन द बोर्ड इन द फर्स्ट ओव्हर. चेंडू मध्ये मिस टाइम, चेस सुरू आहे, पाटला सुरू पण चेंडू थांबत नाहीये. 2 टप्प्यानुसार चेंडूवर बघतोय, सरळ सीमारेषा बाहेर जातोय, चौकार. कृष्ण 11 विरुद्ध स्टार 11 असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. आणि जसा मी उल्लेख केला की सामना सुरू होण्याच्या अगोदर की प्रत्येक सामन्यात यानंतर असणार ते 4 षटकांचीच होणार आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक कॅप्टनने. बॉलिंग मार्कवर येतो महेश चेनवनकर उर्फ बुमरो. आम्ही नेहमीच म्हणतो टेनिस बॉल क्रिकेट विश्वाची खाण म्हणजे परेल, आणि परेलच्या माध्यमातून दिग्गज खेळाडू भेटले. चंद्रकांत शिंदेचा उल्लेख करेन, या दोन्ही बंधूंचा, चेनवनकर फॅमिलीमधल्या हे 2 स्टार खेळाडूंचा उल्लेख करेन. रवी चेनवनकर, महेश चेनवनकर, लारा बुमरो, ऑल टाइम ग्रेटेस्ट क्रिकेटर. लेग ब्रेक होता, ओळखू शकले नाही, गुड बॉलिंग, चांगला चेंडू, रनआउटची संधी आणि चंद्राने दोन्ही हाताने ती गमावली. चांगला प्रयत्न केला एसटीच्या मागे, चंद्राने चेंडू कव्हर केला होता पण क्विक सिंगल झाली कंप्लीट या चेंडूवर. पंचांचा इशारा लेग बाईचा. सो दिस रन ऍडेड टू द अकाउंट ऑफ द टीम. संघाच्या खात्यामध्ये ही धाव ऍड केली जाईल. धावसंख्येत भर, धावसंख्या 12. एखाद्या फलंदाजाने आपल्या बॅटवर किती प्रेम करावं, अत्यंत जिवंत उदाहरण तुम्हाला मी सांगतो प्रेक्षकांनो. जो बॉलिंग मार्कवर आपण गोलंदाज बघतोय तो म्हणजेच महेश चेनवनकर, ज्याने आपली स्वतःची बॅट जवळजवळ 13 वर्ष जतन केली, प्रेम केलं त्या बॅटवर. आणि त्याने नेहमी सांगितलं की मी काही नाही केलं, सगळं माझ्या बॅटनेच केलं. माझ्या करिअरमध्ये जो काही उतार चढाव आहे किंवा उंची जी आहे ती माझ्या बॅटमुळे. हो, फ्लाय होतो चेंडू मागे, तिथे विकेट किपरच्या क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, कव्हर होईल, बॅकअप त्याकडे मिळेल. त्यापर्यंत ते फलंदाज बघतो की एक धाव तिथे कंप्लीट. पंचांचा अजून एकदा म्हणजेच वाईट सुद्धा एक धाव ऍड केली जाईल. तर 13 वर्ष स्वतःच त्या बॅटची डागडुजी करायचा, रिपेअर करायचा, आणि 13 वर्ष एखाद्या टेनिस बॉल क्रिकेटरला दिलेली साथ ही सगळ्यात मोठी साथ असं मी म्हणेन. त्यासाठी मी महेश चेनवनकरचं कौतुक करेन. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक प्रथमेश, शॉर्ट ऑफ लेन, त्या पुल करायचा प्रयत्न, गुड बॉलिंग, अप्रतिम डिलिव्हरी. चंद्रा ते अपील करतोय कॉट बिहाइंड साठी, पण जरा त्याचा काहीच इम्पॅक्ट नाहीये. धावसंख्या थांबली ती 14 वर. फलंदाजीमध्ये काही करू शकणार नाही, मात्र गोलंदाजीमध्ये करून दाखवतोय पॉवर प्ले मध्ये बुमरो. स्लो रन चेंडू, गती परिवर्तन, इनसाइड आउट, अप्रतिम टायमिंग, ओव्हर पिच डिलिव्हरी होती, चांगला फटका इथे ऑफर केला आहे. सीमारेषा बाहेर जातोय चेंडू. पंच कन्फर्म करतात की चौकार आहे की षटकार आहे, आणि चेंडू जोपर्यंत मात्र त्यांच्या माध्यमातून सिग्नल, लवकर जर सिग्नल करायचं लगेच पंचांना, हा षटकार आहे. धावसंख्या 20. पुन्हा त्या स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन, थोडासा मागे येतोय. बॅट आणि चेंडूचं तसं कॉन्टॅक्ट काहीच नाहीये. बॅटच्या खालून चेंडू निघून गेला. चांगला कमबॅक केलाय गोलंदाज महेशने अर्थातच बुमरोने. पुढचा चेंडू निर्धाव टाकलाय. धावसंख्या 20 वर कायम आहे. अजूनही आपण बघतो की पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे. पुन्हा स्लोअर वन चेंडू बॅकफुटला गेला, आउट साइडला पूल केला, तिथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर मध्ये पेट्रोलिंग करतोय बाउंड लाईनवर. चेंडूची जोपर्यंत फेक होईल तोपर्यंत एक धाव इथे ऍड करूया धावफलकावर.
धावसंख्येत भर, धावसंख्या 21, 21. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन पॉवर मध्ये बघायचं जास्तीत जास्त किती धावा इथे वसूल करेल तो सिद्धिविनायक 11 या 84 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना. सिंधुदुर्ग बॉयज आयोजित सिंधुदुर्ग चषक 2024 तिसऱ्या पर्वात क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते जुळणबोलीच्या ग्राउंडवर. पुढचा चेंडू, ओ चेंडू काय पिकअप शॉट आहे बघायचं. चेंडू उचलत गेला तिथे शतशक जज करतोय. मगाशी त्या ठिकाणी याच खेळाडूकडनं झेल सुटला होता आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर, पण इथे मात्र पहिला ब्रेक आपल्या संघाला मिळून दिलाय गोलंदाज महेश चेनवणकरने. बॉलिंग मार्कआउट आपण बघतोय गोलंदाज सज्ज म्हणजे समीर तिसरा षटक घेऊन. माझ्यासोबत सागर पालव आमचे जे ऑफिशियल स्कोरर आहेत या स्पर्धेमध्ये ते कामगिरी पाहतात त्याचा स्कोरर म्हणून. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण बघतोय 21, लॉस ऑफ 1. न्यू बॅट्समन इन आपण बघतोय बॅटिंगसाठी विवेक येतोय, विवेक मसूरकर. चला मॅच स्टार्ट करा. 9 मिनिटं आतापर्यंत 2 षटकांसाठी घेतली गोलंदाजी करत असताना आनंद महेश 11 या संघाने. समीर षटकातील पहिला चेंडू घेऊन पॉवर प्ले संपल्यानंतर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अप्रतिम डिलिव्हरी, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय कॉपी बुक स्टाईल. कव्हर मध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव. इथे मात्र इथे फलंदाज लेफ्ट हँडर प्रथमेश वारंगला. विवेक मसूरकर पोहोचलाय स्ट्रायकिंग एंडला, लक्ष मोठा आहे 84 धावा करायचे. तसं ग्राउंडचं जर आपण जर लेखाजोखा बघितला तर या ग्राउंडवर मोठ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग झालाय. होम ग्राउंडवर स्वतः जुळणबोली संघाने कित्येक वेळा असं केलंय आणि ते मात्र बघायचं या 84 धावसंख्येचा पाठलाग सिद्धिविनायक 11 हा संघ कशा प्रकारे करतोय. धावसंख्या 22. शॉर्ट ऑफ लेंथ होता, जोरकस मारायचा फटका आपण बघतो की व्यवस्थित टायमिंग करू शकला नाही, मात्र शतशक मिड विकेट लावून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1च धाव. गुड बॉलिंग लेफ्ट हँडर, चांगली गोलंदाजी करतोय समीर. आतापर्यंत 2 चेंडूत फक्त 2च धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. स्कोर मोजन 23. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सातत्याने चेंजेस, लॉंग ऑन आहे, वाडिश लॉंग ऑन आहे, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. पूल करायचा प्रयत्न व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये. गुड बॉलिंग. बॅट्समनचं फुटवर रेड करून मात्र गोलंदाजी सुरू आहे. लेफ्ट हँडरला एक नॅशनल ताकद असते, नैसर्गिक ताकद असते आणि त्या ताकदीने गोलंदाजी सुरू आहे गोलंदाज समीरची. पुढचा चेंडू थोडासा फुलला तर मागे थांबून चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र होते. तू थोडीशी आपण बघतोय की सर्कलच्या आतमध्ये थोडीशी मिसफिल्ड झाली आणि क्विक सिंगल कंप्लीट केली ती प्रथमेशने. धावसंख्या 24. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. समोर एक्झिक्यूट केलाय जबरदस्त टायमिंग ऑन दी अप. व्हॉट अ शॉट इज दॅट. सीमारेषेच्या बाहेर षटकार. फुल कव्हर. गुड शॉट बाय विवेक. स्लो रन चेंडू गती परिवर्तन ऑन साइडला प्लेस केलाय. ते शतशक आहे डीप मध्ये वाडिश लागून ते चेंडू कव्हर करायपर्यंत वेळ घेतलाय. 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. चेंडू फेक होईल. त्या ठिकाणी रनआउटची संधी होती. कॉन्फिडेंटली 2 धावा पूर्ण. प्रथमेश आणि विवेक मध्ये खूप चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळते.
2 धावा कंप्लीट केल्या, 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सध्या आपण बघतो की धावसंख्या 32, 10.67 ची गती सध्या आपण बघतोय धावफलकावर, जिथे 32 धावा आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. करायच्या त्या 84 धावा आणि अजूनही 52 धावांची आवश्यकता आहे. 52 स्टील रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरी. 12 चेंडू 52 धावा. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. मॅच लगेचच सुरू केली जाईल, नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. स्टार 11 आणि रामकृष्ण 11 दोन्ही संघ रेडी राहा. मॅच आपण लगेचच स्टार्ट करणार आहोत. ड्राईव्ह चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चंद्र आहे, एक चेंडू कव्हर करण्याचा वेळ घेतलाय, थोडासा फंबल, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाजांनी धावून 2 धावा पूर्ण केल्या त्या ठिकाणी. तिसऱ्या निश्चितच होणार पूर्ण. याच्यात मात्र शंकरनारायण बघितलं की ओव्हर थ्रो आणि 3 धावा फलंदाज इथे मात्र प्रथमेश आणि विवेक कंप्लीट करतोय. 3 धावांची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 वर. ताबडतोब घेऊन जा. कालच एक आपण घटना बघितली आहे, त्या ठिकाणी इव्हन त्या खेळाडूने 2 मॅन ऑफ द मॅच घेतले होते. तिसरा सामना खेळत असताना छाती दुखायला लागला आणि आपण बघितलं की त्याला स्वतःचा जीव मुकावा लागला. त्यामुळे या ग्राउंडवर तशा काही गोष्टी घडणार नाही, आपण स्वतःहून काळजी घ्या. जास्तीत जास्त पाणी प्या, कारण बघतोय की सध्या हवेमध्ये उष्णता भरपूर आहे. पाणी कंपल्सरी प्या. जे तुमचं डेलीचं रुटीन आहे, जिथे तुम्ही 5 लिटर पाणी पिता तिथे कमीत कमी तुम्ही 7 ते 8 लिटर पाणी प्यायला हवं डेली रुटीन मध्ये. गरज आहे, कारण जेवढं उष्णता आहे तेवढं डिहायड्रेशन जास्त होतं, पाणी जास्त आपल्या शरीरात निघून सुद्धा जातं. त्यामुळे पाणी जास्तीत जास्त प्या. वेग पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. गणेश आपण बघतोय बॉलिंग मार्कवर. हवेमध्ये चेंडू थोडासा मिस टाइम फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, पण चेंडू कव्हर करेपर्यंत बॅकअप त्या ठिकाणी आहे, तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे. फेक चांगली झाली आहे, फलंदाज बाद होणार. विकेट डाऊन, सेकंड विकेट डाऊन आणि प्रथमेश वारंग बॅक टू डगआउट. झालंय. स्वागत आहे मनपूर्वक. अर्थात पोलार्ड लॉंग ऑफला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव आणि खूप चांगला दर्जाचा समालोचक सुद्धा आहे अजित बांदकर. या स्कोपरमध्ये नमो चषकामध्ये निश्चितच उल्लेख करेन. अप्रतिम कॉमेंट्री केली आणि ऑर्गनायझर खूप खुश झाले. पवन पाटील यांचा मी खास करून उल्लेख करेन. शॉर्ट ऑफ लेन होता हा चेंडू. लेगलान्स करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल. पुन्हा मिसफील्ड त्याच्याकडून आणि तोपर्यंत 1 धाव. स्कोर मोजून 38. सामना थोडासा एकतर्फी झुकतोय, कारण पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग आपण बघितली गणेश कुबलची. 1 हाती किल्ला लढवला. 4 चौकार 5 षटकार ठोकले आपल्या बॅटमधून आणि तोच दबाव आपण सेकंड इनिंग मध्ये बघतोय सिद्धिविनायक 11 या संघाच्या फलंदाजांवर. अजून एक धावी ऍड करूया. स्कोर मोजून 39 39. षटक क्रमांक बघतोय की 4थं सुरू आहे. गणेश कुबल बॉलिंग मार्कर स्वतः. ते लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव. फलंदाज बघतो की नवीन तो म्हणजेच प्रज्वल आहे आणि एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होते. मला सागर सांगते धावसंख्या 40 धावा सध्या आपण करंट रन रेट बघतो म्हणजेच षटकामागे 10चा आणि 10च्या सरासरी आपण बघतो की धावफलकावर 40 धावा अंकित आहेत. अजूनही खूप मोठा पल्ला काढायचा आहे. जवळजवळ सामना आता मात्र पूर्णपणे झुकलाय तो आनंद महेश 11 या संघाच्या बाजूने. ज्या संघाने तब्बल 81 धावा कुठल्या होत्या आणि लक्ष ठेवलं होतं म्हणजेच 82 धावांचं, पण 2 धावा पेनल्टीच्या पण ऍड केल्या, त्यामुळे 84 धावसंख्येचं लक्षात पाठला किती सुरू आहे आणि अजूनही करायचे त्या तब्बल 44 धावा 6 चेंडूमध्ये. चला मॅच स्पीडअप करा. नेक्स्ट टीम दोन्ही टीम रेडी राहायचं आहे. बाउंड्री लाईनवर आपल्या डगआउट मध्ये जाऊन थांबायचं आहे. चला रामकृष्ण 11 आणि स्टार 11 दोन्ही संघ डगआउट मध्ये येऊन थांबा.
जेणेकरून आपण अजिबात वेळ न घेता सामना लगेच सुरू करू. निर्णय षटकामध्ये पुन्हा एकदा समीर होते बॉलिंग मार्कवर. वेगवान गोलंदाज आहे समीर. चेंडू थोडासा मिस टाइम फटका पॉइंटला देते, शेतषका देते, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत एक धाव. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे, फॉर्मॅलिटी बाकी आहे. काही चेंडूंची, 5 चेंडूंची. सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व मिळवले होते म्हणजेच आनंद महेश इलेव्हन या संघाने. धावसंख्या 41. शॉर्ट ऑफ लेंथ चेस केला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पंच हा चेंडू खूप दूर आहे, वाईड बॉल. धावसंख्या 42. 42. विवेक मसूरकर स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रज्वल. 42. 42 धावा धावफलकावर. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं सुरू आहे, लाईव्ह टेलिकास्ट. ओ प्रतिम डिलिव्हरी, चेंडू प्रचंड वेगवान होता पण दिशेवर नियंत्रण नाहीये. पुन्हा ऑफस्टॉनच्या खूप बाहेर आहे चेंडू, वाईड बॉल. धावसंख्या 43. वेग प्रचंड आहे समीरकडे पण दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. सलग 2 चेंडू त्यांनी वाईड टाकलेत. वेगवान चेंडू, पुन्हा लिडिंग एज, पुन्हा पॉइंट मध्ये चेंडू जाईल आणि एकच धाव. 44. 44. फॉर्मॅलिटी फक्त 4 चेंडूची बाकी आहे. स्टार सिटी अँड स्टार 11 त्याचबरोबर रामकृष्ण 11 ताबडतोब सामना सुरू करायचा दोन्ही संघांनी. प्रचंड वेग आहे. समोर आपण बघतो की प्रज्वल आले त्या ठिकाणी. रामकृष्ण 11 संघाने नाणेफेक जिंकले, निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू म्हणजे गोलंदाजी करू आणि स्टार 11 या टीमला इन्व्हाइट केले बॅटिंगला. अजून एक चांगला चेंडू, अजून एक वेगवान चेंडू. अशा मुवमेंटला गोलंदाजामध्ये निश्चितच कॉन्फिडन्स वाढतो जेव्हा ते नेक्स्ट मॅच मध्ये खेळतात. नेक्स्ट मॅच त्यांना गोलंदाजी मिळते आणि हा कॉन्फिडन्स त्यांना खूप मोठ्या दिशेने वाटचाल करण्यासाठी भाग पाडतो. तसा परफॉर्मन्स बघायला मिळतो समीरचा. गुड बॉलिंग. चेंडू स्लोअर होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, गुड बॉलिंग. मगाच उल्लेख केला की लेफ्ट हँडरकडे एक नैसर्गिक ताकद असते, नॅशनल ताकद असते आणि क्रिकेटच्या वतुळ्यात जेव्हा पाऊल ठरते ताकद अजून द्विगुणित होते. तेच बघायला मिळते समीरच्या गोलंदाजीमध्ये. व्हेरिएशन जबरदस्त आहे गोलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू, धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 44. स्टीअर केलाय पॉइंट मध्ये, चेंडू जातो मागे आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी. धावसंख्या 48 आणि खूप मोठ्या फरकाने इथे मात्र सामना इथे जिंकलेला आहे तो फिल्डिंग करत असताना आनंद महेश 11 या संघाने आणि पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री संपादन केली या संघाने. अभिनंदन. या सामन्याचा सामनावीचा पुरस्कार निश्चितच नो डाऊट गणेश कुबलच ठरलाय. अर्धशतक पूर्ण केलं, त्यामध्ये आपण बघितलं की 4 चौकार 5 षटकार ठोकले आणि वैयक्तिक कामगिरी जर आपण बघितली तर गणेश कुबलची, ज्याने मात्र धावा कुठल्या मैदानावर